Welcome and good morning all of you. Our next point of advertising paper first. It is a trends in advertising spends. म्हणजे जाहिरात करत असताना जाहिरातीवरती किती प्रमाणात खर्च केला जातो याची इन्फॉर्मेशन आता आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ड्यू टू बिग ब्रँड बजेट्स अँड कॉर्डिनियल इव्हेंट्स सच ॲज द ऑलिम्पिक्स, युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप and US presidential election drive 2016, global advertising revenue grew in $532 billion up to 7.1%. म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमीचा समजा आपण विचार केला तर त्याच्यापैकी 7.1% इतका खर्च हा फक्त जाहिरातीवरती केला जातो. मग त्याच्यामध्ये ऑलिम्पिकसारखे गेम आले, युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिपसारखे गेम आले, US प्रेसिडेंटचं इलेक्शन आलं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड झाल्या. मग त्यासाठी जाहिरातीवरती केलेला खर्च हा इतका आहे. Then strong growth in private consumption also advertising revenue as brands try to take advantage of heightened customer spendings. Advertising revenue accounted for 0.69% of global GDP in 2016 up to 0.66% in 2015. म्हणजे ग्लोबल GDPचा समजा विचार केला तर त्यापैकी 0.69% हा 2016मध्ये वाढलेला होता आणि 2015मध्ये तो होता 0.66%. म्हणजे याच्यामध्ये 0.3% वाढ झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे दरवर्षी याच्यामध्ये काही प्रमाणात आपल्याला ॲड झालेली दिसून येते. देन ऑप्टेन ॲड मार्केट्स इन्क्लूड US, चायना, जपान, UK, जर्मनी, ब्राझील, फ्रान्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इंडिया. म्हणजे ह्या देशांमध्ये हे जे ऑप्टिमम आपण जे म्हणतो की ॲडसाठी जास्त खर्च केला तर ह्या देशांमध्ये ॲडवरती जास्त खर्च केला जातो. त्याच्यामध्ये इंडिया पण इन्क्लूड आहे. भारतामध्ये पण त्या ठिकाणी जाहिरातीवरती मोठ्या प्रमाणावरती खर्च केला जातो कारण की पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणात आहे आणि विविध प्रकारच्या मीडिया थ्रू त्या ठिकाणी जास्तीत जास्त जाहिरात केली जाते आणि त्याच्यावरती जास्त खर्च केला जातो. देन डिस्पाइट द कंटिन्यू ग्रोथ ऑफ फेसबुक, गुगल अँड स्नॅपचॅट, द TV मार्केट रिमाइंडेड द लार्जेस्ट ॲडव्हर्टायझिंग कॅटेगरी लिफ्टेड बाय कॉर्डिनियल इव्हेंट्स लाईक द ऑलिम्पिक्स, युरो कप, etc. In some countries, though including the UK, online already accounts for almost 50% of total advertising revenue. म्हणजे जर समजा आपण फेसबुकचा, गुगलचा, स्नॅपचॅटचा विचार केला किंवा टी व्हीवरती जे चॅनल असतात त्याच्यावरती असणाऱ्या ॲडच्या कॅटेगरीचा विचार केला तर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात ॲड केलेले आपल्याला दिसून येते. लिफ्टेड बाय कॉर्डिनियल इव्हेंट्स लाईक द ऑलिम्पिक, युरो कप ह्यासारख्या इव्हेंटसाठी तर मोठ्या प्रमाणात खर्च करतात आणि UKमध्ये तर ऑलमोस्ट 50% हा रेव्हेन्यू जाहिरातीच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या सरकारला मिळतो आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवरती जाहिरात मोठ्या प्रमाणात खर्च करते. सो समजा आपण इंटरनॅशनल लेवलचा विचार केला तर इंटरनॅशनल लेवलवरती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरातीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो आणि तो सगळा खर्च त्या गुड्स ऑर सर्व्हिसच्या कॉस्टमधून त्या ठिकाणी ते रिकवर करतात. त्याच्यामुळे गुड्स ऑर सर्व्हिसच्या इनडायरेक्टली किमती त्या ठिकाणी वाढलेल्या असतात. So next part of this chapter it will be discussed in the next presentation. Thank you.